येथे सामाजिक समता संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी झाली, नैसर्गिक आपत्ती आली, त्याच्यामुळं मराठवाडा राज्यातले सर्व शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालं। शासनाने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचं जाहीर केलं। काहीला नुकसान भरपाई मिळाली, काहीला मिळाली नाही। ज्यांना मिळाली नाही त्यांच्या अकाउंटवर ताबडतोब सरकारने महाराष्ट्रातील गायरानधारक जे अतिक्रमणधारक आहेत ते सुद्धा गायरानातले शेतकरी आहेत। इतर शेतकऱ्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये बियाणं पेरलं, कष्ट केलं, घाम गाळला, त्यांचं सुद्धा प्रचंड नुकसान झालं। शासनाकडे आमची ती मागणी आहे आयुक्त साहेबाच्या मार्फत की गायरानधारक अतिक्रमणधारक जे आहेत त्यांनाही शेतकरी दर्जा देऊन त्यांचं नुकसानाची भरपाई त्यांनी द्यावी। त्याच्यासाठी त्यांनी त्यांचाही पंचनामा करावा। आणि दुसरी मागणी अशी आहे की SC ST आणि OBC हा समाज गावकुसाबाहेर गावठाण किंवा गायरान सरकारी जमीन इथं अनेक वर्षापासून राहतो। 2015च्या कायद्यानुसार त्याला नमुना नंबर 8 देऊन तिथं कायमस्वरूपी त्याचं घरकुल बांधण्याची जिम्मेदारी शासनाने आणि ती ताबडतोब त्यांनी ती पूर्ण करावी। तलाठी, तहसीलदार, ग्रामसेवकाला आदेश देऊन त्या लोकांनाही जागा मोजून देऊन त्यांना नमुना नंबर 8 द्यावा। जर हे 15 दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही SC ST OBC या समाजाला घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद इथं प्रचंड आंदोलन उभा करू। एवढंच बोलतो आणि थांबतो।